तू तुझी बरोबरी कायम इतरांशी करतोस आणि मग आपल्यातच काहीतरी कमी आहे अशा संभ्रमात राहतोस आणि तुला वाटतं इतरांचं सगळं काही ठीक आहे पण मलाच आयुष्यात सतत संघर्ष करावा लागतो, त्यामुळे तू थकलायस. हो ना. आता हे असं काय? तुझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळेल आणि तुझी चिंता आहे ना ही कायमची मिटेल बघ. एकदा दोन मुलांमध्ये एक चढाओढ सुरू होती. एका सरळ रेषेत 12 वस्तू ठेवलेल्या होत्या आणि जो ह्या वस्तू सगळ्यात आधी आणून ठेवेल तो विजयी ठरणार होता. शिटी वाजताच दोघांनीही वस्तू जमवायला सुरुवात केली. पहिल्या मुलाने जवळच्या वस्तू आधी आणली तर दुसरा मुलगा आधी लांबची वस्तू आणून त्याने एक एक करून लांबच्या वस्तू आधी आणि नंतर जवळच्या वस्तू आणल्या. दोघांपैकी पहिल्या मुलाला वाटलं तो ही शर्यत सहज जिंकून जाईल, पण झालं वेगळंच. दुसऱ्या मुलाने आधी लांबच्या वस्तू आणल्यामुळे समीपच्या वस्तू क्षणार्धात आणणं त्याला सहज शक्य झालं आणि तो ही शर्यत जिंकला. आता तू म्हणशील याचा तुझ्या आयुष्याशी काय संबंध? अरे शर्यत जिंकणारा तो दुसरा मुलगा तूच आहेस. तुझा जीवनाचा पेपर सध्या कठीण आहे याचाच अर्थ शर्यतीप्रमाणे तू आधी लांबच्या वस्तू आणतोस. म्हणजेच काय तर खडतर प्रसंगांना तोंड दिल्यामुळे नंतर आयुष्यातल्या कमी खडतर प्रसंगांना तू सहज निभावून नेऊ शकतोस. पण कसं आहे ना तू तुझी बरोबरी जी इतरांची करतोस ना त्यांच्या आयुष्यात पहिल्या मुलाप्रमाणे सध्या सगळं काही सुरळीत आहे. म्हणजेच काय ते जवळच्या वस्तू आधी आणल्यासारखं आहे. पण अति कठीण प्रसंगांना तोंड न दिल्यामुळे त्या प्रसंगांना सामोरं जाणं म्हणजेच लांबच्या वस्तू आणून ठेवणं हे शर्यतीप्रमाणे म्हणतोय बरं का. हे त्यांना कठीण होतं आणि म्हणून म्हणतो तू तुझी बरोबरी इतरांशी करू नकोस, कारण जो कठीण प्रसंगातून जातो तो सौम्य प्रसंग सहज निभावून नेतो. आणि म्हणून भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी.